कुठलीही नाराजी नाही। मी परवाही कालही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, थोडं कन्सेन्सस आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं कालच प्रश्न सुटला असता। थोडे कन्सेन्सस करण्याची गरज आहे, चर्चा करण्याची गरज आहे। मला वाटतं कुठल्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल। पण पालकमंत्री पदाची नियुक्ती करत असताना तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती का उपस्थित होते? आम्ही सर्व चर्चा केली, मी स्वतः त्या ठिकाणी आहे, सर्व चर्चेमध्ये सहभागी होतो। पण काही गोष्टी अशा असतात की ज्या एका ठिकाणी दोन ठिकाणी 3 लोक आहेत। आता आम्ही साताऱ्याला आमच्याकडे शिवेंद्रराजे आहेत, जयकुमार गोरे आहेत, तर शंभूराजे गेले। औरंगाबाद संभाजीनगरमध्ये बघा तुम्ही अतुल सावे आहे, आपले शिरसाट आहे, शिरसाट आले। यवतमाळमध्ये अशोक उईके आहे, राठोड आहे, राठोड आले। तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला। पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झाला। 99% आमचे मार्ग निघाले। 1-8% जागेमध्ये आता राहिला आहे, तर मला लवकर निघेल। पण रायगड संदर्भामध्ये संजय भरत गोगावले वारंवार मागणी करत होते, मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर कुठे आंदोलनं देखील पाहायला मिळाली। मला वाटतं की आंदोलन करण्याचा हा इश्यूच नाही आहे। जेव्हा आपण महायुतीचे सरकार चालवतो तेव्हा 19-20 गोष्टी होत असतात। शेवटी एका जागेवर 2-2, 3-3 जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनाविरुद्ध होतं, काही आपल्या बाजूने होतं। त्यामुळे मला असं वाटतं यामध्ये फार काही आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये। असाच सर्वांनी कार्यकर्त्यांनी महायुती सांभाळली पाहिजे। महायुती सांभाळणं ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री आल्यावर योग्य मार्ग निघेल आणि फार काही मोठा मार्ग हे नाही आहे, लवकर मार्ग निघेल। मी कुठंच जात नाही आहे, मी दिवसभरात पार्टी कार्यालयात आहे, मंत्रालयात आहे, त्यामुळं असा काही माझा दौरा नाही आहे।